मनू भाकर हे नाव प्रत्येकाला माहीत आहे। ह्याआधी हे नाव आपल्याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐकायला मिळाले। 2 ब्रॉन्झ मेडल जिंकत इतिहास रचणारी भारतीय नेमबाज मनू भाकर सध्या खेलरत्न पुरस्काराच्या यादीत नाव नसल्याने खूप चर्चेत आली। भारतात दरवर्षी चांगली कामगिरी करत असलेल्या प्लेयरला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दिला जातो आणि ह्या वर्षी 12 जणांच्या सिलेक्शन कमिटीने खेलरत्न अवॉर्डसाठी प्लेयरची लिस्ट जाहीर केली, ज्यामध्ये त्यात मनू भाकरचे नाव नसल्याचे बोलले जात आहे। ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकूनही मनू भाकरचे नाव लिस्टमध्ये नसल्याने सोशल मीडियावर स्पोर्ट्स मिनिस्ट्री कारभारावर टीका करण्यात येत आहे। ह्यावर मनू भाकरने मी देशासाठी मेडल जिंकायला नको होतं, मी खेळाडू बनायला नको होतं अशी भावनिक प्रतिक्रिया दिली। ह्या प्रकरणावर स्पोर्ट्स मिनिस्ट्रीने पुरस्कारासाठी मनू भाकरने अप्लाय केलं नसल्याचे सांगितले आहे, पण अजूनही खेलरत्न पुरस्कारासाठी फायनल यादी तयार झाली नाही स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे मनू भाकरला खेलरत्न मिळणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं ह्यावर कमेंट करून नक्की सांगा।